एक दुःखद बातमी समोर येते। सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि 2 मुली असं कुटुंब आहे। झाकीर हुसैन यांना सॅन फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर उपचार सुरू होते, तसंच त्यांची प्रकृती गंभीर आहे असंही कळत होतं। मात्र उपचारांदरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली। गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन यांचं वास्तव्य अमेरिकेतच होतं। तर उस्ताद झाकीर हुसैन यांचा मुंबईमध्ये 9 मार्च 1951 रोजी जन्म झाला। 1988 मध्ये त्यांना पद्मश्री, तर 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। झाकीर हुसैन यांना 3 ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते। झाकीर हुसैन यांचं शिक्षण मुंबईमध्ये सेंट मायकल स्कूलमध्ये झालंय। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी अमेरिकेत त्यांनी पहिलं कॉन्सर्ट केलं। झाकीर हुसैन यांचा शक्ती नावाचा फ्युजन ग्रुपही चर्चेत असतो। भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली त्यांनी सादर केली। व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे पहिले भारतीय संगीतकार झाकीर हुसैन ठरले। भारतीय आणि परदेशी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले। साज या सिनेमामध्ये त्यांनी अभिनयही केलाय।